पहिल्याच पावसात पूर कसा येतो? पावसाचा आणि पुराचा काय संबंध आहे? तर प्रत्यक्षात पाऊस जो काही किलोमीटरवरनं पडतो, ती माती उधळतो आणि जास्त वेगाने पाऊस पडल्यानंतर ते पाणी वाहतं तेव्हा माती वाहून गेली जाते. ही माती का वाहते? तर पावसाचं थेंब जागी मुरत नाही. त्याला आपण आता शास्त्रीय भाषेत म्हणतो मूलस्थानी जलसंधारण. हे मूलस्थानी जलसंधारण होण्यासाठी काही गोष्टी आवश्यक असतात. पहिली गोष्ट असते जमीन कायम कुठल्या ना कुठल्या सजीव अथवा मृत सेंद्रिय घटकाने आच्छादित पाहिजे. निसर्गाचा तिथे पाऊस पडायच्या आधी जो वळीव पडतो त्यात तण उगवतात, माती पकडून ठेवतात आणि तण जर मी घालून टाकले तर माती वाहून जाते आणि मग तिथे जमिनीमध्येच कुठले घटक नसल्यामुळे मातीच्या पोकळ्या कमी होतात आणि पावसाचं पाणी मुरत नाही आणि मग पूर येतो. त्याचे आपल्याला पाणी जर माती मूलस्थानी जिरवायचं असेल तर जमिनीमध्ये काहीतरी कुजलं पाहिजे. ते कुजण्यासाठी तिथे सतत वनस्पती अपेक्षित पाहिजे आणि लावलेल्या पाहिजेत. त्या तिथे कुजल्या की मातीमध्ये पोकळी तयार होते आणि पोकळीमध्ये पडणारा पावसाचा थेंब जमिनीत मुरतो आणि मग माती वाहून नाही जात. तसेच आत्ता जिथे येते तिथे सातत्याने केलेली मशागत, सेंद्रिय घटक जमिनीमध्ये न कुजणे आणि रसायनांचा वापर झाल्यामुळे जमीन कडक होणे, या 3 गोष्टी प्रामुख्याने तिथे दिसत आहेत. तर आपल्याला हे जर टाळायचं असेल तर कमीत कमी मशागत आणि रासायनिक खतं न वापरणे हा त्याच्यातला सगळ्यात प्रभावी उपाय आहे.